म्हाडाची मुदत आत्ताच संपलेली आहे. फॉर्म भरायचं झालेलं आहे. म्हाडामध्ये तब्बल 2,13,000 एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्याचबरोबर म्हाडाची डेट संपल्यानंतर लगेच सेक्टर 12 देखील आणि सेक्टर 30 आणि 32 इथल्या देखील घरांची सोडत जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये यावेळेस खूप कमी घरं आहेत, म्हणजेच 833 घरं आहेत. गेल्या वर्षी हीच घरं 4,000पेक्षा जास्त होती. त्या मानाने यावर्षी खूप कमी घरं आहेत, 833. याची जी सोडत जाहीर झाली आहे ही 15 तारखेपासून जाहीर झाली आहे, परंतु फॉर्म भरण्याची तारीख ही 19 तारखेपासून आहे. 19 तारखेनंतर हे फॉर्म प्रॉपरली भरायला सुरू होत आहेत आणि याची शेवटची तारीख ही जानेवारीची 27 तारीख, म्हणजेच तब्बल 40 दिवसाचा पिरियड दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म प्रॉपरली भरू शकता. तुम्ही वेबसाईटला बघू शकता. तुम्ही जर स्कीममध्ये गेला, कुठली लाईव्ह स्कीम चालू आहे, याच्यामध्ये तुम्हाला सेक्टर 12चे EWS LIG आणि सेक्टर 30-32चे सेम असे 3 कॉलम दिसत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्कीमला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथील फ्लॅटचा जो रेट असणार आहे तो रेट, तिथे कुठल्या कॅटेगरीमध्ये फ्लॅट आहेत, तिथली EMD म्हणजे तुमचं डिपॉझिट अमाऊंट काय असणार, अनामत रक्कम, त्याचबरोबर किती फ्लॅट त्या ठिकाणी शिल्लक आहेत त्या कॅटेगरीसाठी, आणि त्या खाली त्या फ्लॅटचं लोकेशन आणि फ्लोअर चार्ट अशी वेगवेगळी माहिती बघायला मिळेल. सेम तुम्ही EWS LIG आणि सेक्टर 30-32 तिन्ही कॉलममध्ये सेम पॉईंटने बघू शकता. कुठे किती फ्लॅट आहेत, कुठे किती रेट आहे आणि त्यांचा कार्पेट एरिया किती आहे, ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या आधी. फॉर्म आत्ता लगेच सुरू झालेला नाही, 19 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आधी तुम्ही बेसिक माहिती करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही वेबसाईटला मेन पेजला आला तर सेंटरला तुम्हाला जे जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं लग्न झालं असेल तुमच्या जोडीदाराचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल आणि उत्पन्न दाखलामध्ये तहसीलदाराचा दाखला किंवा ITR या दोन्हीपैकी एक लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि इतर कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल तर त्याचं सर्टिफिकेट, असं काय काय लागणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही पूर्ण माहिती आधी बघून घ्या. डॉक्युमेंट नसतील तर तयारीला लागा. 40 दिवसाचा खूप मोठा पिरियड आहे, त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट सहजासहजी रेडी होऊ शकतात. जर तुमचा ॲड्रेस वगैरे बाहेरचा असेल, PCMC हद्दीतला नसेल, ते देखील तुम्ही करून घ्या. आपल्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्यामध्ये ॲड्रेस चेंज कसं करायचा, वोटर IDचा, आधार कार्डचा, सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. त्यानुसार तुम्ही प्रोसेस करून घ्या. आता लक्षात घ्या, आपण याच्या आधी गेल्या वर्षी देखील सेम प्रोसेसचा फॉर्म कसा भरायचा टाकला होता. यावर्षी चेंजेस नसणार आहेत, तरी देखील काही चेंजेस वेगळे आढळले तर आपण त्याचा देखील व्हिडिओ टाकणार आहोत. त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉर्म भरून घ्या. आणि फॉर्म भरताना चुका होऊ देऊ नका, कारण म्हाडामध्ये भरपूर लोकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत अशा लहान सहान चुकामुळेच. त्यामुळे आधी व्हिडिओ प्रॉपरली बघून घ्या. कोणताही व्हिडिओ फॉर्म भरायचा आधी प्रॉपरली बघून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा, म्हणजेच तुमचा फॉर्म चुकणार नाही. गडबड करू नका. फॉर्म भरायला 40 दिवस मुदत आहे. तुम्ही शेवटला जरी फॉर्म भरला तर लॉटरी सिस्टीम असल्यामुळे तुमचा आधी नंबर लागू शकतो. त्यामुळे कुठलीही घाई गडबड न करता आरामात फॉर्म भरून घ्या. आणि याच्याच वेगवेगळ्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच असे वेगवेगळे अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.